नमस्कार, माझं नाव अक्षय आहे and I'm working with the Viken Constructions as a assistant project manager. तर आम्ही मॅक्सिमम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये असतो कन्स्ट्रक्शनमध्ये आणि कमर्शियलसाठी आम्ही स्कूल प्रोजेक्ट्स करतो. तर मी न्यूझीलंडमध्ये 2 वर्षापूर्वी आलो आहे आणि इथे मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे, मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट फ्रॉम ऑकलंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याला AUT नावाने ती युनिव्हर्सिटी ओळखली जाते. आणि इथे भरपूर स्टुडंट्स येतात AUT आणि UOA युनिव्हर्सिटी ऑफ ऑकलंडमध्ये अभ्यास घेण्यासाठी. इट्स अ गुड थिंग. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री ही खूप चांगली गोष्ट आहे, इथे भेटते. मी मूळ पुण्यामध्ये माझं सिंहगड कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं एज्युकेशन झालं होतं. त्यानंतरनं मी पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्येच काम केलं आहे, काही कन्स्ट्रक्शन साईट्सवरती, आणि तिथे मल्टी स्टोरीज बिल्डिंगवरतीच काम केलं आहे. तर इथे आल्यानंतरनं मी रेसिडेन्शियलमध्येच मला ही जॉब लागला, त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी माझ्यासाठी सिमिलर होत्या. कन्स्ट्रक्शनबद्दल जर बोलावं झालं तर इथे 2 ते 3 कोर्सेस आहेत जे महत्त्वाचे असतात कन्स्ट्रक्शनसाठी. वन इज कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, दुसरं क्वांटिटी सर्वेअर, आणि त्याच्यानंतर येतं प्रोजेक्ट मॅनेजमेंट. तर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हे पूर्णतः कन्स्ट्रक्शनच्या मॅनेजमेंट गोष्टींवरती तुम्ही शेड्यूल कसं बनवताय, तुम्ही कॉस्टिंग कसं सेव्ह करताय आणि तुम्ही किती वेळात तुमचा प्रोजेक्ट पूर्ण करताय. आणि क्वांटिटी सर्वेअर तर तुम्हाला माहितीच आहे. क्वांटिटी सर्वेअर म्हणजे त्यांना टेंडर भरण्यासाठी जी काही प्रोसेस करावी लागते प्री कन्स्ट्रक्शन्स, तर त्यासाठी क्वांटिटी सर्वेअरचा देखील इथे कोर्स आहे. आणि जेव्हा तुम्हाला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे तर तुम्ही ह्या 2 कोर्सपैकी कोणताही कोर्स चूज करू शकता. आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट जो तिसरा कोर्स मी आता सांगितलं होतं, तर दॅट प्रोजेक्ट मॅनेजमेंट इज फॉर एव्हरी प्रोजेक्ट. इट्स नॉट जस्ट फॉर द कन्स्ट्रक्शन पार्ट, इट्स ऑल्सो फॉर द मेकॅनिकल इंडस्ट्री, इलेक्ट्रिकल इंडस्ट्री. तर इथे कोणत्याही तुम्ही फील्डमध्ये जाऊ शकता आफ्टर डुईंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट. सो जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल तर त्यासाठी मी सांगेल की कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट किंवा क्वांटिटी सर्वेअर हे 2 कोर्स खूप छान आहेत इथे, आणि भरपूर युनिव्हर्सिटीज आहेत न्यूझीलंडमध्ये देखील. तर तुम्ही त्या दोघांपैकी कोणताही कोर्स करू शकता इफ यू वॉन्ट टू हॅव अ फ्युचर इन न्यूझीलंड. मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केल्यानंतरनं 1 महिन्यानंतरनं मला जॉब भेटला. तर आय एम वर्किंग विथ वायकन कन्स्ट्रक्शन्स आणि मी असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर आहे सध्या. आणि आमचे आय सेटेड आमचे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतात. तर दिस इज वन ऑफ प्रोजेक्ट राईट नाव गोईंग ऑन. तर सध्या हा माउंट आल्बर्ट एरियामध्ये आहे ऑकलंडमध्ये, जो की वन ऑफ द गुड एरिया बिलॉंग इन ऑकलंड. तर इथे आम्ही कन्स्ट्रक्शन मल्टी स्टोरी हाऊस म्हणजे 2 मजली, त्यापेक्षा मोठे इथे घरं नसतात. ऐकून आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण ऑकलंड न्यूझीलंडमध्ये सर्व घरं मॅक्सिमम 2 मजल्याची असतात. त्यापेक्षा जास्त मोठी घरं नाहीत. आणि इथे वेदर असं आहे की ह्युमिड वातावरण असतं, आणि ह्युमिड वातावरण असल्यामुळे पाऊसही अवकाळी नाही, कोणत्याही वेळी पडतो. त्यामुळे इथले घरांना कौलं असतात, जसे आपल्या कोकणामध्ये असतात घरं, अगदी तसंच प्रत्येक घर कौलावर असतं. मी तुम्हाला थोड्या वेळाने एक फक्त व्ह्यू दाखवेल की आजूबाजूची घरांचे देखील कौलं दाखवेल आणि इथलेही कौलं दाखवेल. एक गोष्ट आहे, इथे जेव्हा काम करतात, इथे जेव्हा एखादा प्रोजेक्ट घेतो ॲज अ कॉन्ट्रॅक्टर, तर इथे खूप बारीक सारीक गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात, ज्या की आपल्या भारतामध्ये होत नाहीत. आपण एक्सप्लेन करताना भरपूर गोष्टी मिस आऊट करतो, आणि जेव्हा आपण एखाद्या ओनरला त्यांचं घर हँडओव्हर करत असतो, तर त्या हँडओव्हरच्या वेळेस ओनरला आणखीन गोष्टी ॲडिशनल पाहिजे असतात. उदाहरण द्यायचं झालं तर साधं पॉवर पॉईंटचं उदाहरण घ्या. आपण जेव्हा एखादा पॉवर पॉईंट प्लग सांगतो तिथे की आम्ही प्रोव्हाइड करणार आहे, तर तिथे क्लायंटची इच्छा असते की आणखीन हवेत, बट त्यावेळेस आपलं बजेट कोलमडतं. मग आपण म्हणतो की एक्स्ट्रा आम्ही नाही देऊ शकत, आम्ही नाही. इथे सर्व गोष्टी लिहून देतात की आम्ही एका रूममध्ये एवढे पॉवर पॉईंट देणार आहे, आम्ही एवढे पॉवर पॉईंट एक्स्ट्रा पाहिजे असेल तर एवढे पैसे लागतील. अगदी एकदम क्लिअर, सो दॅट उद्या ओनरही उठून म्हणणार नाही की नाही तुम्ही सांगितलं नव्हतं असं नाही. ती सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे इथली.
विच आय लाईक, की प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री खूप प्रिसाईज आहे. भारतामध्ये त्या गोष्टी होत नाहीत. इथे घरं सर्व काही लाकडाची बनलेले असतात. इथे कोणी सिमेंट कॉन्क्रीट जसं की RCC स्ट्रक्चर आपल्या भारतामध्ये आहे तसं जास्त करून इथे यूज होत नाही. इथे मोस्ट ऑफ द घरं हे, मोस्ट ऑफ द नाही मी म्हणेल 99% जास्त घरं हे लाकडाचे बनलेले असतात, टिंबर, आणि लाकूडही भरपूर स्ट्रॉंग असतात ते. तुम्ही इथे पाहू शकता की हे एक्सटर्नल क्लॅडिंग आहे, म्हणजे इथे बाहेरील बाजू अशी दिसते. तर हे वीट ह्याच्यावरती कोणताही लोड नाही, हे फक्त डेकोरेशन पर्पजसाठी यूज केलेलं आहे. याच्यावरती कोणताही लोड नाही आहे, काही नाही आहे. याच्या आतमध्ये मेन स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि ह्याला म्हणतात क्लॅडिंग. हे जेम्स हार्डी कंपनीचं आहे, सिमेंट फायबर मटेरियलचं यूज केलेलं आहे. याच्या पाठीमागे लाकूड आहे. हे वेदरप्रूफ आहेत दोन्ही गोष्टी. आणि जे टिंबरचं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर इथले आर्किटेक्ट पहिले डिझाईन करतात, ते इथल्या टिंबर कंपनीला सप्लाय केलं जातं आणि ते तिथले टिंबर कंपनीज पूर्णपणे स्ट्रक्चर उभं करतात, रेडी करतात आणि साईटवरती पाठवतात. इथे फक्त तुम्हाला उभं करून खिळे ठोकायचे असतात. तर इतकं इझी आणि हे इतकं इझी असल्यामुळे इतकं फास्ट काम होतात की हे जे 2 घरं आहेत, आम्ही इथे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करतो आहे, 2 मजल्याचे 2 घरं आहेत, आम्ही हे मागच्या 4 महिन्यात पूर्ण उभं केलेले आहेत. विच इज आय एम कन्सिडरिंग व्हेरी फास्ट. म्हणजे हे भारतामध्ये जर असं असेल एखाद्याचं एक घर, तर मला वाटत नाही की 4 महिन्यामध्ये एवढं पूर्ण काम कंप्लीट होईल. तर आता हे जे घर दिसतं आहे तर इथे त्या पार्टला गॅलरीज म्हणतात, इथे वेगळे काही शब्द नाही आहे. आणि तिथे तुम्ही पाहिलं असेल सोफिट दिसतं आहे वरच्या साईडला, तर ते एक प्रकारचं रूफ आहे. खालच्या साईडने सिलिंग असं दिसतं आणि त्या सिलिंगमध्ये ही सिमेंट फायबरचंच मटेरियल यूज केलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे तर वेदरचं इम्पॅक्ट. इथे भरपूर पाऊस पडतो आणि कधीही पडतो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही वॉटरप्रूफ पाहिजे. घरामध्ये कुठल्याही पद्धतीने पाणी गेलं नाही पाहिजे, ह्यासाठी गव्हर्मेंटनी भरपूर रूल ठेवलेले आहेत. इथले स्टँडर्ड्स फक्त आणि फक्त पाणी घरात कसं नाही गेलं पाहिजे ह्याच्यासाठी सेपरेट स्टँडर्ड्स आहेत आणि ते 2003 पासून लागू केलेत. आणि त्याच्यावरती आमच्या आता जो माझा शूटिंग येतो आहे बिल, त्यांनी आर्टिकल पण लिहिलेलं आहे की कसं झालं होतं. त्याची लिंक तुम्हाला दिसेलच. जेव्हा छोटे ॲक्सेस असतात असे प्रॉब्लेम येतात. आपल्या भारतामध्ये असेच प्रॉब्लेम असतात जेव्हा छोटे ॲक्सेस असतात. सेम काही फरक नाही बरं का या गोष्टीमध्ये. आज आता आमची एक डिलिव्हरी आली आहे आणि आहे किचनचा बेंच टॉप, म्हणजे आपल्या इथलं कडप्पा. तर इथे त्या गोष्टी देखील सर्व काही फॅक्टरीमध्ये बनतात. ऑनसाईट कोणत्याही प्रकारचं कटिंग होत नाही, ऑनसाईट कोणत्याही प्रकारचं डस्ट होईल असं कुठलंही काम होत नाही. जे काय असेल ते सर्व काही कंपनीमध्ये बनतं आणि डिरेक्टली येऊन इथे इन्स्टॉल करतात. आमची किचन बेंच टॉपची डिलिव्हरी आलेली आहे. ह्याला इंजिनिअरिंग स्टोन म्हणतात. हा एक आर्टिफिशियल स्टोन आहे, कोणताही ग्रेनाइट किंवा कडप्पा असा कोणताही स्टोन नाही आहे. हा जस्ट आर्टिफिशियली प्रिपेअर केलेला आहे आणि त्यामुळे ह्याची प्राइसिंग भरपूर कमी आहे कम्पेअर्ड टू ग्रेनाइट. हेवी पण आहे आणि हवी त्या साईजमध्ये अवेलेबल होतात. मी पुण्यामध्ये असताना सिंहगड कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं होतं आणि मी इथे आल्यानंतरनं AUT कॉलेजमधून कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे, मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट. आणि इथे आल्यानंतरनं मला एक गोष्ट समजली की आपल्या इथलं एज्युकेशन म्हणजे भारतातलं आणि न्यूझीलंडमधलं एज्युकेशन भरपूर फरक आहे. इथे जास्तीत जास्त लोक प्रॅक्टिकल एज्युकेशनवरती भर देतात. आपल्या भारतामध्ये ती गोष्ट नाही आहे. आपल्या भारतामध्ये आपण फक्त शिकायचं आहे, आपल्याला एक डिग्री हवी आहे, फक्त एक नाव हवं आहे की नावाच्या पुढे डिग्री लावायची, हेच एम असतं. पण इथे तुम्ही पॅशनेट असाल तरच तुम्ही ती डिग्री घेता. मग तुम्ही पॅशनेट कोणत्याही गोष्टीमध्ये असू शकता. जर एखादा मुलगा IT-मध्ये पॅशनेट असेल तरच तो IT-मध्ये जातो, ना की आपल्याला पुढे जाऊन डिग्री, चांगलं नोकरी भेटेल आणि चांगला ह्या पैसे भेटतील हे त्यांच्या डोक्यात नसतं. आणि जेव्हा तुम्ही डिग्री घेता, पॅशनेट असताना डिग्री घेता, डेफिनेटली विल गेट अ गुड सॅलरी. त्यामुळे इथल्या एज्युकेशनचा तो खूप मोठा आणि खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो आपण भारतामध्ये मिस करतो आहे.
त्यामुळे जेव्हा लोक विचारतात की तुम्ही भारताहून बाहेर का जाता शिकायला, भारतामध्ये पण तेवढं आहे, भारतामध्येही तेवढी गोष्ट आहे. भारतामध्ये आपण पॅशनेट नाही आहे. भारतामध्ये आहेत गोष्टी, पण आपल्याला ह्या गोष्टी समजत नाहीत जोपर्यंत आपण एज्युकेशन पूर्ण करत नाही. इथे आल्यानंतर समजतं की आजूबाजूचे लोकही किती पॅशनेट आहेत, सो दॅट वी ऑल्सो वॉन्ट टू बी लाईक दॅट. त्यावेळेस आपण आपलं पॅशन दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आहे, प्रत्येक भारतीय पॅशनेट आहे. फक्त एवढंच की आपण वी आर सराउंडेड बाय डिफरंट एन्व्हायरमेंट, डिफरंट कल्चर. आणि ते न्यूझीलंडमध्ये वेगळं कल्चर असल्यामुळे खूप गोष्टी फरक पडतात. आणि त्यामुळे इथलं एज्युकेशन इज मच बेटर दॅन इंडिया. माझं एज्युकेशन झाल्यानंतर मला 1 महिन्यात जॉब भेटला. इथे जॉब शोधणं खूपच अवघड आहे असं मी म्हणणार नाही, पण सध्याची मार्केट परिस्थिती पाहता किंवा इथली इकॉनॉमी पाहता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री स्ट्रगल करते. त्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटी सध्या तरी खूप कमी आहेत. बट एक गोष्ट आहे, इथे जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढत जाणार आहेत, इकॉनॉमी सुधारणार आहे. असं नाही की इकॉनॉमी कंटिन्युअसली खालीच राहते. त्यामुळे इथले जॉब मार्केट सुधारेल आणि जॉब भेटणंही खूप इझी आहे. जसं की आत्ता आपण रिसेंट अमेरिकेतली न्यूज वाचली की तिथे जॉबसाठी किती मारामार चालली आहे किंवा सरकारने किती नियम लावलेत. इथे ती गोष्ट नाही आहे, तुम्हाला विजा खूप इझिली मिळतात. तर असे काही चॅलेंजेस असतात छोटे मोठे. भारतातही सेम, इथेही सेम. वर्क कल्चर जे म्हणतात ना, त्या गोष्टी असतात काही. पण खरं सांगायचं झालं तर वर्क कल्चरमध्ये खूप मोठा फरक आहे भारतामध्ये आणि न्यूझीलंडमध्ये. म्हणजे म्हणतातच न्यूझीलंड ही वर्क लाईफ बॅलन्ससाठी सर्वात बेस्ट कंट्री आहे, आणि ॲक्च्युली ती आहे. जे मला इथे आल्यानंतर समजलं, तर वर्क कल्चर म्हणजे इथली एक गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा काम करतायत त्यावेळेसच कामाचं बोला. तुम्ही जेव्हा कामावरून गेलात, निघालात, त्याच्यानंतर तुम्ही कामाबद्दल एक चकारही काढायचं नाही आहे. तुम्ही फक्त आणि फक्त जे काम आहे ते तेवढ्या वेळेतच अगदी. आणि इथे अशी गोष्ट नाही आहे की तुम्ही स्लो आहात म्हणून तुमच्यावरती फोर्स टाकलं जातं आणि तुम्ही लवकर उरकून घ्या. नाही, प्रत्येक माणूस हा वेगळा आहे आणि प्रत्येक माणसाची कॅपॅबिलिटी वेगळी आहे. त्यानुसार माणूस काम करतो. हे न्यूझीलंडचा सर्वात महत्त्वाचा रूल. आणि त्यामुळे इथे कंपेअर करत नाही की त्यांनी आज 4 फाईल कंप्लीट केल्या, तू एकच फाईल कंप्लीट केली. नाही, तू आज जास्त वेळ थांब, त्याला घरी जाऊ दे. असं नाही. तुमचं जेवढ्या तासांचं काम आहे तेवढ्या तासांचं काम करा आणि त्याच्यानंतर घरी जावं. त्याच्यानंतर ते शब्दही काढत नाही. आपल्या भारतामध्ये ती गोष्ट येत नाही. आपल्या भारतामध्ये म्हणजे एक गोष्ट आहे की काम कधीच संपत नाही. लोक म्हणतात काम कधीच संपत नाही. आज आहे, उद्या पण नवीन काम येणार आहे, परवा पण नवीन काम येणार आहे. काम कधीच संपणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा कामानंतर किती थांबताय कधीच मॅटर करत नाही. तुम्हाला उद्या येऊनही ते काम करायचंच आहे. ती गोष्ट इथे न्यूझीलंडमधल्या लोकांनी खूप प्रॉपरली रिकग्नाइज केलेली आहे आणि ते कल्चर ते फॉलो करतात, ज्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स अगदी प्रॉपर आहे. न्यूझीलंडला येण्याचं कारण म्हणजे न्यूझीलंडची क्रिकेट टीम. तसा फॅन होतो मी न्यूझीलंड क्रिकेट टीमचा, अजूनही होतो म्हणजे. आणि त्यामुळे मी विचार केला आणि इथे माझा एक मित्रही होता, त्याने सजेस्ट केलं मला की इट्स अ गुड प्लेस, येऊ शकतोस, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री पण चांगले आहे. आणि त्यामुळे मग मी सेकंड थॉट घेतला नाही. आणि जेव्हा येत होतो तेव्हा एक गोष्ट लक्षात होती की न्यूझीलंड इज अ डेव्हलप कंट्री. तर इथे भरपूर सुविधा, सर्व काही खूप चांगलं असतं, असं तसं. बट न्यूझीलंडची लोकसंख्या कमी असल्या कारणाने इथे सुविधाही तशाच प्रमाणात आहेत. असं नाही आहे की आपल्या मुंबई पुणे शहरातल्यासारख्या सुविधा आहेत. ऑब्व्हियसली जेवढी लोकसंख्या, जेवढी रिक्वायरमेंट, तेवढ्याच पद्धतीने सोयीसुविधा असणार, असं काही वेगळं नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, न्यूझीलंड इज अ व्हेरी ब्युटिफुल कंट्री. हे मी इंडियामध्ये असताना ऐकलं होतं आणि मी इथे आल्यानंतर तीच गोष्ट सांगतो. न्यूझीलंड इज द व्हेरी ब्युटिफुल कंट्री. न्यूझीलंडमध्ये 2 आयलंड आहेत, नॉर्थ आयलंड आणि साऊथ आयलंड. दोन्ही आयलंड्स आर लाईक हेवन. तुम्ही कोणत्याही वेदरमध्ये कुठेही फिरायला जावा, कुठलंही एक्स्ट्रीम वेदर नाही आहे इथे की इथे बर्फ पडल्यामुळे तुमचा रोड थांबवलं, काही नाही. खूप छान न्यूझीलंड आहे. त्यामुळे ही गोष्ट तर खूप मला पटली. न्यूझीलंड इज सिरियसली रिअली ब्युटिफुल कंट्री. सो जेव्हा इथे आल्यानंतर कल्चरल डिफरन्स म्हणजे
सुरुवातीच्या काळात मला कल्चरल डिफरन्स जाणवलाच नाही, कारण इकडे इंडियन भरपूर आहेत, त्यामुळे मी जास्त करून त्याच कल्चरमध्ये राहत होतो, वावगत होतो, त्यामुळे असं कल्चर डिफरन्स असं जाणवत नव्हता. पण जेव्हा मी कामाला लागलो त्यावेळेस माझे कलिग आले, त्याच्यानंतर माझे भरपूर ट्रेडिससोबत कनेक्शन्स वाढले, तर त्यामुळे मला एक वेगवेगळे कल्चर्सही समजत आले. तर काही वेगळं नाही आहे, न्यूझीलंड आणि इंडिया सेम आहे. फक्त एवढ्याच गोष्ट सांगतो, इथले लोक नियम भरपूर पाळतात आणि खूप ऑर्गनाईज आहेत, जे की आपल्या इंडियामध्ये नाही आहे. आपण कामाच्या बाबतीतही ऑर्गनाईज नसतो आणि नॉर्मल लाईफमध्ये आपण ऑर्गनाईज नसतो, पण इथले लोक त्या बाबतीत भरपूर ऑर्गनाईज आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, शनिवारी त्यांना जर फिशिंग करायला जायचं असेल, ते पण ते 2 आठवड्या आधी प्लॅन करतात की आपण 2 आठवड्यानंतरनं ह्या शनिवारी एवढ्या तासांसाठी फिशिंगला जाणार आहोत. फिशिंग आहे, हॉबी आहे, बट स्टील दे मेक अ प्रॉपर शेड्यूल ऑफ दॅट, आणि मग ते त्याच दिवशी तेवढ्याच तासांसाठी जातात, जास्त वेळ नाही. तर ही एक चांगली गोष्ट आहे न्यूझीलंडच्या बाबतीत. आणि आहे जे काय इंडिया न्यूझीलंड दोन्ही गोष्टी काही फरक नाही. ते ZNMD मूवीमध्ये म्हणाले होते ना, दुनिया के किसी भी कोने में जाओ लोग एक जैसे मिलेंगे. दॅट्स द थिंग. तुम्ही कुठेही जावा, तुम्हाला सेमच लोक भेटणार आहेत, काही वेगळं नाही. त्यामुळे कल्चर डिफरन्स इज नॉट अ मेजर पार्ट हिअर. सो इट्स लाईक अ सिमिलर कल्चर. बट हां, इथे ॲमेझॉन डिलिव्हरी देत नाही, ऑस्ट्रेलियावरनं मागवावं लागतं, त्यामुळे 2-2 दिवस वेट करावा लागतो. आपल्या इथे 2 तासात येतं. तोच एक कल्चर डिफरन्स टेक्नॉलॉजीमध्ये थोडंसं मागे. अदरवाईज न्यूझीलंड इज द बेस्ट. So, do you have any pets? Oh yeah, I do have a cat. I hate him, but yeah, I love him as well. How do you find the food here? Not spicy, but yeah, it's a good thing. The food is really good here. I love the scrambled egg. मराठीमध्ये सांगायचं झालं तर अंडा भुर्जीच आहे, but without spice. That's it. But it's a really good thing here. Yeah. Are there any particular restaurants you like? Restaurant, yeah, Circus Cafe. It's in Mount Eden. It's like in the heart of Mount Eden. Really nice. Yeah. Thank you. How do you find driving in New Zealand? Oh, it's driving in New Zealand, like you have to follow all the rules, man. You have to follow all the rules. Yeah, it's pretty easy. Nothing different because we have a right-hand drive. We also right-hand drive, so it's really easy. Are there any parts of India that you miss? Yeah, obviously home. Nothing else. Yeah, definitely I miss my home, Pune city. What are your hobbies outside of work? Hobby I used to have, now I forgot how to do photography. Yeah, it's been like 2 or more years I haven't touched my camera, so it's just a hobby on the paper now, not an actual hobby. But yeah, I do go sometime for the hikes or something, so it's another hobby I'm adopting now. Would you rather go for a walk on the beach or a hike? Yeah, definitely hike. And if you're living in Auckland, bro, you got beach and hike, both like same thing. Yeah. So, have you seen any good movies recently or shows? Yeah, what's one from the Bollywood? It's a Bastards of Bollywood. It's on the Netflix. Pretty good, yeah. That's the recent one I watched. Thank you for everything, guys. आणि जर तुम्ही पण प्लॅन करत असाल न्यूझीलंडला येण्याचा, तर नक्कीच करा, कारण इथेही खूप एम्प्लॉयमेंट वाढणार आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये जॉब भरपूर भेटतीलच आणि एज्युकेशनही खूप बाकीच्या कंट्रीजपेक्षा तरी इथे बऱ्यापैकी स्वस्त आहे. नॉट लाईक की USA भरपूर एक्सपेन्सिव्ह. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मास्टर्सचा कोर्स हा 1 वर्षाचा आहे. बाकी कंट्रीजमध्ये हा 2 वर्षाचा असतो. सो यू कॅन चूज न्यूझीलंड अँड ऑस्ट्रेलिया ॲज वेल. दज आर द गुड कंट्रीज. आणि इथे निसर्ग खूपच सुंदर आहे. तुम्ही थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये माझ्या पाहू शकता. हे एका शाळेचं फक्त प्लेग्राऊंड आहे. आपल्या इथेही प्लेग्राऊंड असतात, बट हे केवढं मोठं आहे तुम्ही पाहू शकता. त्यामुळे निसर्ग खूपच छान आहे आणि त्यामुळे तुम्ही न्यूझीलंडला येऊ शकता. जरी तुम्हाला काही मदत हवी असेल तर प्लीज feel free to contact me. Thank you very much. Thank you very much for this your support. आणि असेच भरपूर कंटेंट घेऊन येणार आहोत आम्ही आणखीन. न्यूझीलंडच्या कन्स्ट्रक्शन कसे चालतात त्याच्या मेथडॉलॉजीज आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणखीन थोडे व्हिडिओज घेऊन येऊ.
त्यासाठी प्लीज कृपया शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आय नो इट्स क्रेंज बट या प्लीज डू दॅट. आणि स्पेशली आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, वायकन इंडिया आणि वायकन न्यूझीलंड. सो आमचे असे 2 पेजेस आहेत, तुम्ही आम्हाला प्लीज फॉलो करा. आणखीन कंटेंट घेऊन येऊ नक्कीच. हा पहिलाच व्हिडिओ होता बट डेफिनेटली नेक्स्ट टाईम आम्ही बेटर असू. थँक्यू व्हेरी मच. अ गुड डे.